जय संगीत रसिके जय लीलाशप्रिये जन्माद्यस्य तस्मात् गोविन्दस्वरा तेन ब्रह्महृदाय आदिपुरे पूजन्ति यत्सूरयः तेजो वारिभ्रां यथा विमलो यत्र सर्वोऽविषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुर्वन् सत्यं परं धीमहि धर्मप्रोचितवैदवोत्तरमोनिवत्सराणां सदा वेद्यं वास्तववस्तु श्रुतं तापत्रयं पुराणं श्रीमद्भागवते महापुरुषे कुमारवीश्वरः सद्यो नृत्यवरुध्यते तुविश्वविस्तक्षणा निरुपकल्पतरोर्गलितं फलं श्रद्धारमृतध्रुवसंयुतं पिबत भागवतो रसमालयं मुहुरभोसिका भुविभावः यं प्रव्रजन्तमनुपेदमपेदवृत्तं वैपायो विरहतादराजुहार पुत्रेति तन्मयतया तरवो विमेयुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि रामाय भद्राय नारायणाय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः मनोजवं मारुतुल्यमेनं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं पातात्मजं मानवयुतं श्रीरामदूतं शरणं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयन्ती कृष्णपरमात्मने श्रीशुकोवाच भगवान् विदाश्री शरणोत्तमल्लिकाः वीक्ष्य मनश्चक्रे योगमायामुपाश्रितः भगवान श्रीकृष्णांनी अविद्येचा नाश केला, जडबुद्धीचा नाश केला, कृष्णेचा नाश केला. याप्रमाणे ब्रह्मदेवाचं गर्भधारण केलं, नागदेवतेचं गर्भधारण केलं, इंद्रदेवतेचंही गर्भधारण केलं, विप्रदेवतेचं गर्भधारण केलं. आणि आता एक देवता भगवान श्रीकृष्णाकडे आली, ती म्हणजे कामदेव. कामदेव भगवान श्रीकृष्णाकडे आले. आणि त्यांनी देवा भगवंताला आवाहन केलं, म्हणजे देवा तुम्ही हे उपक्रम सुरू केला कोणता, एकेका देवाचा गर्भखंडन करण्याचा आणि एकेका देवाला विजय संपादित करायचा. ते सगळे देव तुम्हाला जिंकता येते, पण मला जिंकता येणार नाही. काम काय म्हणाला, मला जिंकता येणार नाही. भगवान म्हणजे असं केली आहे, तुम्हाला त्रैलोक्यात एखादा कोणी दाखवा म्हणला ज्यानं काम जिंकलेलं आहे, कोणी आहे का काम जिंकणारा, त्रैलोक्यात दाखवा म्हणला. त्याने अरे तुला भगवान शंकराने जाळलं होतं ना, क्रोध प्रभो संवर संवर येती यावत विरख्ये मुक्ता करती. देवा क्षमा करा म्हणेपर्यंत भगवान शंकरांच्या डोळ्यातून तृतीय नेत्रातून अग्नी बाहेर पडला आणि त्या अग्नीनं भस्मावशेषम मदनचकार, तुम्हाला समजा भस्मावशेषम मदनचकार, त्या मदनाला भस्मावशेष केलं, भस्म करून टाकलं त्याचं. याची आठवण विसरलास का? भगवान शंकरांनी तुला पराजय केलाय. आणि वीराचं खरं लक्षण असेल, जर कोणी पराजित झाला असेल तर त्याला पुन्हा पराजित करत जात नाही, सोडून देतात, त्याच्यावर कृपा करतात. त्यामुळे मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही. कामदेवाची पोटी याच्यावर मिळली. कामदेव म्हणला देवा तुम्ही म्हणतात ते ठीक आहे, काय मला शंकराने जाळलं हे खरं नाही असं नाही, पण माझं शरीर फक्त ते नष्ट करू शकेल, माझं अस्तित्व ते नष्ट करू शकेल. तेव्हापासून मला खांदापार एक नाव मिळालं, आनंद. ज्याला अन्न नाही, त्याला शरीर नाही, तो. पण
माझा बाण चालला तो चाललाच. त्याच्यानंतर कार्तिकेयचा जन्म झालाच आणि तारकासुराचा वध वगैरे झाला. एखादा तुम्हाला माहितीच आहे म्हणाले, पार्वती बरोबर विवाह वगैरे झाला तुम्हाला माहितीच. म्हणजे माझा बाण काम करायचं तर काहीच म्हणजे मी हरलो असं काही म्हणता येत नाही. माझ्या त्या भस्मावशेषाचं विश्लेषण तुम्ही अन्य पद्धतीने करत असेल तर ते मला मान्य नाही, हे लक्षात ठेवा. पण मला ठीक आहे, रामावतारामध्ये मी जिंकलं की नाही तुला. मी त्यावेळेस एक पत्नी एक वचने एक वाणी होतो म्हणाले. क्षत्रिय असून सुद्धा अनेक पत्न्या केल्या नाही. साधारणपणे क्षत्रियांकडे हा संवाद होता. काही लोक इतिहासाचा ज्ञान नसल्यामुळे असं म्हणतात की रामाने ती पद्धत घालून दिली, पण असं काही नाही. पुढे सगळं चाललंच. फक्त रामापुढे तो नियम होता एकपत्नीत्वाचा. अगदी अलीकडच्या काळात ते आपल्याला माहित होते छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 बायका केल्या. इतिहास जर काढला तर अनेक पत्नीत्वाचा हा इतिहास आहे म्हणाले. पण मी त्या काळामध्ये व्रतस्थ राहिलो आणि तुला जिंकलं नाही का. कामदेव म्हणाला तेव्हा त्या काळात मीच विचार केला म्हणाला. कामदेवाची खोटी काय आहे, बोललं काय की म्हणलं मीच तुमच्या आड आलो नाही. जर मी आड आलो असतो तर तुमचं काही खरं नव्हतं. पण आता म्हणलं ठीक आहे, एक वेळ रामावताराचं थोडंसं मान्य करता येईल. पण त्यावेळेस तुमच्या अवतीभोवती स्त्रिया कुठं होत्या. आता बघा बघा गोप गोपिका सगळ्याच्या अवतीभोवती. आता मला जिंकून दाखवा. भगवान म्हणजे काय करते स्वीकारलं तुझं चारित आवाहन, काय म्हणायचं ते स्वीकारलं म्हणजे तुझं आव्हान घेतलं म्हणजे. भगवंताने सांगितलं मैदान तुझं, सैनिक तुझे, अस्त्रशस्त्र सगळे तुझे, मी एकटा येईल म्हणाले चल. आणि तरी सुद्धा तुझा कंदर्प दर्प दर्प हा असं नाव मी स्वतःला लावून घेईन. कंदर्प दर्प दर्प हा. कंदर्प म्हणजे कामदेव, त्याचा दर्प म्हणजे काय गौ काय म्हणतात त्याला गर्व. त्या गर्वाचा कंदर्पाच्या गर्वाचं दर्पण करणारा, दमन करणारा असं नाव मी स्वतःच्या पाठीमागे लावून घेतो म्हणाले. आणि त्याप्रमाणे भगवंताने ठरवलं. म्हणून शरद ऋतूची रात्र निवडली. भगवंताने विचार केला भगवान पिता रात्री ही कोणत्या रात्री, शरदो फुल्ल मल्लिका. शरदो फुल्ल मल्लिका. शरद ऋतूमध्ये अत्यंत सुंदर असं टपोर चांदणं पडलेलं आहे. फुलं वगैरे सगळे अत्यंत प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे. फुलं फुललेली आहेत. आणि अशा वेळेस भगवंतांनी ती रात्र मुद्दामून निवडली, कारण त्यावेळेस कामोद्दीपन होतं शरद ऋतूमध्ये. म्हणून तर आपल्याकडे आशीर्वाद देताना शुभेच्छा देताना म्हणतात ना जीवेत शरद शतम, कारण तो कामोद्दीपनाचा महिना आहे. ते तारुण्याचं प्रतीक आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलं त्या रात्र पाहिली. आणि मग बराच विचार केला आणि वीक्ष रंतुम मनश्चक्रे. आता आपण सगळ्या गोपिकांच्या बरोबर रममाण व्हावं, रासक्रीडा करावी असं भगवंतांनी ठरवलं. या रासक्रीडेच्या सुरुवातीला श्रीधर स्वामींनी हे शब्द प्रयोग टाकले. योग गंधर्प दर्प दर्पहा. भगवान कामदेवाच्या गर्वाचं हनन करणारे आहे असं त्याचं सांगितलं. आणि एक प्रतिज्ञा केली की लोकांना वाटतं की रासक्रीडा म्हणजे काहीतरी वेडवाकडं काहीतरी आहे. असं वेडवाकडं काही नाही. रासक्रीडा या शब्दाचा अर्थ करत असताना महात्म्य लोकांनी जो केलाय तो अर्थ असा आहे रसानाम समूह रासः. रस म्हणजे काय तर आनंद. रस आला नाही असं म्हणतो ना, कथेमध्ये रस आला नाही, याच्यात रस आला नाही, त्याचा अर्थ काय आनंद आला नाही. रस काय शब्दाचा अर्थ आनंद. आनंद कोण आहे शास्त्रानुसार जर विचार केला तर रसो वैसाहा रसमुखेवाय ब्रह्मानंदी भवती.
तो परमात्मा किंवा तो जीवात्मा, तो आत्मा जो आहे हा आनंद स्वरूप आहे. वेदांत शास्त्रानुसार आपण जो विषयांचा आनंद घेतो, जे काही खातो पितो वगैरे जे काही आनंद आपल्याला होतो, तो मूळ आनंदाचं फक्त प्रतिबिंब आहे. मूळ आनंदाचं काय प्रतिबिंब आहे. जीवात्मा म्हणजे मूळ जीवात्म्याच्या ठिकाणी जो आनंद आहे तो मूळ आनंदाचा जो प्रतिबिंब आहे, त्याचं एकत्र समूह झाले, समष्टी झाली आणि त्याच्यात परमात्मा एकदा बिंब आलं की मग ते पूर्ण रासक्रीडा होते असं त्याचा अर्थ. म्हणून रसायन समूह रासा. भगवंताने विचार केला की जीवात्मा अनेक दिवसापासून रासक्रीडेसाठी थांबलेले, या सगळ्यांची इच्छा पूर्ण करावी म्हणून जीव शिवाच्या ऐक्य या शब्दाचा अर्थ रासक्रीडा असा आहे. थोडं नाचणं वगैरे आहे, तर ते नाचणं वगैरे बरोबर आहे, त्यातलं मूळ तात्पर्य काय आहे, जीव शिव ऐक्य हे त्याचं तात्पर्य. जीवाला आपलं मूळ स्वरूपातून ज्ञान देणं, त्याला मूळ स्वरूपामध्ये आनंद प्राप्त करून देणं, हे रासक्रीडेचं परम प्रयोजन आहे. म्हणून भगवंतानी ते विचार केला. फक्त पद्धत भगवंताची वेगळी आहे. म्हणून भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका वीक्षणंतम मनुष्यचक्रे योगमाया उपासिता. भगवंताने योगमायेचा आश्रय केला आणि रममाण व्हायचं ठरवलं. आणि मग भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या काठी कदंब वृक्षावर बसून, कदंब वृक्षावर तुम्हाला सगळ्या देवांचं प्रेम आहे. ललितांबा सुद्धा कदंब वनचारिणी अशीच आहे. भगवंताचा एक कदंब वृक्ष फार प्रिय आहे. व त्या कदंब वृक्षावर बसून भगवंताने काय केलं, त्या गोपिकांना संकेत करायचा. म्हणून भगवंताने योग पहिल्यांदा स्वतः योगमाया उपासितामध्ये योगमायेचा आश्रय केला आणि संकेत करण्याच्या निमित्तानं बासरी वाजवली. भगवान श्रीकृष्णाने वेणुनाद केला आणि जसा तो वेणुनाद गेला प्रत्येकाच्या कानावर, निशम्य गीतम तदनंद वर्धनम प्रजस्त्रिय कृष्ण गृहीत मानसा. जसा तो वेणुनाद त्यांच्या कानावर पडला त्याप्रमाणे प्रजस्त्रिया, प्रजाच्या ज्या स्त्रिया होत्या, कुमारिका गोपिका, नुसतं कुमारिका नाही, कुमारिकांनी फक्त एक व्रत केलं. हा प्रश्न पडला पाहिजे की व्रत तर कुमारिकांनी केलं आणि फळ मग सगळ्या स्त्रियांनी कसं काय, असं मनात आलं पाहिजे, प्रश्न आला पाहिजे. भगवंतानी शरद ऋतूमध्ये तुमची शरद ऋतूच्या पौर्णिमेला तुमची इच्छा पूर्ण करेल असं वरदान कोणाला दिलं होतं, कुमारिकांनी दिलं होतं. स्त्रिया कृष्ण गृहीत मानसा, सगळ्या स्त्रिया गोकुळाच्या ज्या काही गोपिका होत्या त्या सगळ्या गोपिका, लहान मोठ्या वगैरे सगळं कृष्ण गृहीत मानसा. कृष्णाने त्यांचं आकर्षण केलेलं आहे, त्यांच्या मनाचं आकर्षण आपल्याकडे केलेलं आहे. त्या सगळ्या भगवंताचं हे आनंदवर्धन ध्वनी ऐकून त्यांना संकेत कळला. इतकी दिवसाची तपश्चर्या आज पूर्ण होणार, ज्याच्यासाठी त्यांनी वाट पाहिली होती. कारण गोपी या शब्दाचा अर्थ काय माहिती का, गोपी पिबंती ती गोप्या, गोपी पिबंती ती गोपी, अनेक वचन गोप्या होती. गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांच्या द्वारा जे भगवंताचा रसपान करतात, स्त्रीलिंगाचे तर ती गोपी, पुल्लिंगाचे तो होतो गोपा. गायीचं रक्षण करणारा फक्त गो असं नाही. इंद्रियांच्या द्वारा जो भगवंताचा रसपान करतात त्या सगळ्या गोष्टी ज्या स्त्री आहेत त्या स्त्रियांचं नाव आहे गोपी. गोपिकांना गोपी म्हणण्याचं हे कारण आहे. आणि या गोपींच्या मध्ये स्तर आहे.
सामान्यपणे आपण ऐकतो की गोपिका अडाणी होत्या, त्यांना काही माहित नव्हतं, शास्त्र येत नव्हतं. एका मर्यादित अर्थात ते बरोबर आहे, पण मुळामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये स्तर स्तर. काही गोष्टीला ऋषी रूप आहे, म्हणजे काही ऋषी गोपींच्या रूपामध्ये तिथं अवतरण झाले. काही गोपिका श्रुती रूप आहे. श्रुती म्हणजे वेद, वेदाचे ऋचा त्या गोपींच्या रूपाने अवतरण झाले. काही गोपिका देवी रूप आहे, म्हणजे स्वर्गातल्या देवी भगवंताच्या इच्छेसाठी म्हणून गोपी रूपामध्ये अवतरण झाले. आणि काही गोपिका साधारण मानव रूप आहे, मानव तर त्यांचं काही पुण्य त्या असे 4 स्तर आहेत गोपिकांचे. श्रुती रूपा, ऋषी रूपा, देवी रूपा, मानव रूपा, असे 4 स्तर आहेत गोपिकांचे. वेदाचे 1,00,000 मंत्र आहेत, त्यातले 80,000 मंत्र कर्मकांड वाचक आहेत, 16,000 मंत्र उपासना कांडाचे वाचक आहेत आणि 4,000 मंत्र ज्ञानकांडाचे वाचक आहेत. त्यातलं ज्ञानकांडाचे वाचक जे मंत्र आहेत ते गोपीक आहेत. आणि 16,000 ज्या ऋचा आहेत त्या भगवान श्रीकृष्णाच्या पुढे पत्नी होणार. पुढे 16,000 विवाह उपासना करण्याच्या करण्याचा विचार. तर गोपिका ह्या ज्ञानकांडाच्या श्रुती शिको थाखंड जी गोचरा. ज्ञानकांड हे श्रुती म्हणजे सर्वात मोठं आहे. वेदांत त्याला म्हणतात. वेदांत नाम उपनिषद प्रमाणम तदुपकारिणी शारीरिक सूत्राधिक. वेदांत म्हणजे काय? वेदाचे अंत. अंत म्हणजे निर्णय, शेवट लेवल. वेदाचा उच्च भाग सिद्धांत त्याला म्हणतात ज्ञानकांड. ज्ञानकांडामध्ये ते असतं. म्हणून श्रुती शिखायचं, श्रुतीच्या अत्यंत वरचा भाग. आणि त्या गोपिका त्या ऋचा उपनिषद ऋचा गोपिका रूपाने अवतरण झाल्या भगवंताशी ऐक्य पावण्यासाठी. रामावतारामध्ये काही ऋषींची इच्छा झाली होती. रामलीलेत कथा आहे, पुराणात अन्य आहेच आहे, पण रामलीलेत पण आहे की भगवंताचं सौंदर्य पाहून ते मोहित झाले ऋषी लोक आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली. तेव्हा भगवंताने त्यांना सांगितलं, हा माझा अवतार मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे. रामावताराने म्हणून पहिल्या दिवशी सांगितलं श्रीकृष्णाचा अवतार हा लीला पुरुषोत्तम. काय लीला कधी ते सांगतात, पण तिथं मर्यादेचं त्यांना हे नाही, बंधन नाही. अति साहसिक चरित्र गोपाळ श्रीकृष्णाने केले. म्हणून तर नदेव चरित्रांचे कृष्णाच्या चरित्राकडे कोणच म्हणतात. देवांचं चरित्र फक्त ऐकावं, त्याच्यासारखं वागायचा प्रयत्न करू नये. याचं कारण ते सामर्थ्य आपल्यात नाही, ते ऐश्वर्य आपल्यात नाही. तर भगवान श्रीकृष्णाने प्रगट केले. म्हणून त्या रामावतारामध्ये काही ऋषींना इच्छा झाली म्हणून भगवंताने सांगितलं की ह्यासाठी सगळा अवतार मी पुढला ठेवून दिला तुमच्याकडे. गोकुळामध्ये द्वापार युगात ज्यावेळेस मी श्रीकृष्ण म्हणून अवतार धारण करेन त्यावेळेस तुम्ही गोपिका म्हणून या म्हणाल, तुमची इच्छा पूर्ण करतो. असंच रामावतारात एकदा भगवती सीता बाहेरची होती आणि शयन कक्षामध्ये भगवान श्रीराम एकटे झोपलेले होते, शांत झोपलेले होते. भगवंताला ते मनमोहक रूप पाहून स्वर्गातल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना इच्छा झाली तर सगळ्या स्त्रिया शयन कक्षामध्ये रामचंद्रांच्या अवतीर्ण झाल्या. रामचंद्र शांत झोपलेले होते. त्यांना माहिती ते कोण आले, ते एकदम अवतीर्ण झाले.
आणि त्यातल्या एकानं थोडस प्रयत्न करून म्हणा, थोडस हे वापरून भगवंताच्या पायाला स्पर्श, जसा स्पर्श झाला भगवंताच्या पायाला, भगवंताच्या पायाला स्पर्श झाला. व्रत होतं ना एक पत्नी वाणी, परस्त्रीचा स्पर्श झाल्यामुळं एकंदर पोळल्यासारखं झालं आणि ते एकदम उठले. आणि पाहत तर शहर कक्षात सगळ्यात देवस्थ्री आहे. भगवंताने म्हणलं का आला इतक्या रात्री, स्वर्गावर काही संकट वगैरे आलं का? स्त्रियांनी सांगितलं की संकट वगैरे काही नाही, आमची इच्छा म्हणून आला. भगवान म्हणजे तुम्हाला माहित नाही का माझा हा अवतार कोणता आहे? हा मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे. तर हे काम करण्यासाठी मी पुढला अवतार ठेवलाय म्हणजे श्रीकृष्ण अवतार. पुढे श्रीकृष्ण अवतार आहे ना, एक कार्यात मागत तर कोटी कार्यांच्या कार्य असं आहे. काय नाही केलं श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवंताने, म्हणून परिपूर्णतम अवतार. कृष्णस्तु भगवान स्वयं, भगवान स्वतः त्यासाठी ठेवल्या म्हणले तुम्ही गोपिका म्हणून अवतार घ्या. म्हणून ह्या सगळ्या गोपी, ह्या सगळ्या देवस्थ्रिया, सगळ्याच्या सगळ्या देवस्थ्रिया गोपिका रूपाने अवतरले नाही. हे ऋषी ते गोपिका रूपाने अवतरले. काही दीर्घ तपा वगैरे नावाचे ऋषी होते, जे स्वतंत्र ज्यांनी 60,000 वर्ष तप केलं होतं. त्या ऋषींची इच्छा होती भगवंताची लीला करायची, म्हणून भगवंतांनी त्यांनाही सांगितलं की गोकुळात अवतरण करा. म्हणजे असे रामावतारात काही सांगितलं, काही अज्ञावतारात सांगितलं, असा अनेक वर्षांची तपश्चर्या असलेले, दीर्घ काळापासून भगवंतासाठी वाट पाहत असणारे या सगळे त्या काळामध्ये गोप रूपाला आले होते. आणि म्हणून त्या सगळ्या गोपिका त्यांना योग्य संकेत कळला भगवंताचा. बासरीचा वेणुनाद झाला तेव्हा कृष्ण गृहीत मानसाहा अशा त्या सगळ्या गोपिका आल्या, एक 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 झाल्या. आजन्पुरन्योन्य मलक्षणोद्यमाः सयत्र कांतो जवलोल कुंडलाः. भगवान श्रीकृष्ण कांत प्रियकर जिथं बसलेले आहेत भगवान श्रीकृष्ण, तिथे या सगळ्या गोपिका आल्या. अलक्षितोद्यमाः, आपण काय करत आहोत, कुठला उद्योग करतोय ते सगळं त्यांनी सोडून दिलं. आता एक घरामध्ये स्त्री असेल तर स्त्रीला काही कमी काम असतं का? तर प्रत्येक गोपिका वेगवेगळ्या काम करू लागली होती. संध्याकाळची वेळ, रात्रीची वेळ होती, पण काही गोपिका काय करू लागल्या, दोहंतो मी काश्चित दोहन हित्वा समुत्सुका. काही गोपिका काहीची धार काढत होत्या, जसं भगवंताचं एक कानावर पडलं तशाच निघाल्या. ते दोहन वगैरे सगळं सोडून दिलं. दोहन हित्वा समुत्सुका. काही गोपिका दूध काढलं होतं, त्यांनी ते चुलीवर तापवायला ठेवलं होतं. प्रयोधिश्रित्य संयाम अनुद्वास्या परागियो, ते तसंच सोडून त्या निघाल्या. काही गोपिका घरामध्ये जेवणे चालू होते, आपल्या घरच्या लोकांना वाढत होत्या, परिमेष त्या. मला भागवतकारांनी किती बारीक निरूपण केले. भागवताच्या बाहेर त्याची गरजच नाही, दुसरं काही यायची गरज नाही. भागवताचा एक एक अक्षर जर घेतलं ना तर विवरण होतं. परिमेषणत्या तद्हित्वा पायन्ते शिशुत्वया. काही गोपिका आपल्या घरातल्या लोकांना वाढत होत्या जेवायला. जसा तो अनंत नाद त्या कानावर पडला तसं ते सगळं सोडून दिलं, खाली ठेवलं. ते सगळं हातात काय असेल ते भाकरी बिकरी काय असेल ते सगळं खाली ठेवून दिलं. तशा गोपिका, ती गोपिका निघाली. काही गोपिका तशा निघाल्या. काही गोपिका तर नवजात आपल्या शिशूंना स्तनपान करत होत्या. आपण भगवंताचा संकेत कळला तसंच लेकराला खाली ठेवलं. पाणी शिशून पया तसंच ते निघाल्या. लिंपत्या प्रमुजत्या अन्याः अनंत आश्चर्योचने. काहीतरी फिरायला लावत होत्या. लिंपत्या प्रमुजत्या तोंड धुत होत्या. अंजन्त्या अंजन लावत होत्या. असे सगळं सांगितलेलं आहे. हे सगळं काही जण
शृंगार करत होत्या. त्या शृंगार करत असताना सुद्धा भगवंताचं हे आलं, बोलवून आलं म्हणून ते दशा असतील त्या अवस्थेमध्ये निघाले. व्यत्यस्त वस्त्र भरणा. काही गोपिका वस्त्र घालत होत्या तर घालताना खालचं वस्त्र वर वरचं वस्त्र खाली असं झालं. व्यत्यस्त वस्त्र भरणा काचित कृष्णात तिकडे गेलो. अशा सगळ्या गोपिका देहभान विसरून, देहभान विसरल्या सगळ्या गोपिका, देहभान विसरून सगळ्या गोपिका भगवंताकडे आल्या. त्यांना त्यांचे पती पुत्र गुरु श्वशुर सगळे आडवत होते. वागे मानावती पितृभीर भ्रातृबंधुभी पण गोविंदापरुदात्मानः मंदवर्तन्त मोहिताः. भगवान श्रीकृष्णांच्या चित्ताकर्षाचा एवढा परिणाम होता की न निवर्तन्त ते वापस फिरले नाही. तशा झाल्या. आणि कशा आल्या? आता तुम्हाला असं वाटेल की असलेल्याच ठिकाणी जसा देह तशा देहाला आहे, असं नाही. अंतर ध्यान ध्यान प्राप्त अच्युताश्रेष निवृत्त्या क्षीण मंगला. या सगळ्याच्या सगळ्या गोपिका ज्या आहेत ना, गुणमय देह जो आहे हा आपला पंधा, हा जो स्थूल शरीर आहे, ते स्थूल शरीर त्यांनी तिथे ते सोडलं होतं आणि भाव विश्वामध्ये या सगळ्या गोपिका आले भगवंताकडे. लक्षात ठेवा, रासक्रीडा प्रत्यक्ष स्थूल शरीराच्या पातळीवर झालेली नाही. जहूर गुणमयं देहं सद्य प्रक्षीण बंधनाः. गुणमय देह त्यांनी सोडला आणि बंधन कोणत्या कशाला? देहाला. आत्म्याला बंधन नाहीये. देहाच्या बाहेर तात्पर्य बंधन नाही, पण तो कोणाचं कुणी नाहीये. तो तरी सुद्धा आपल्यासारख्यांच्या मनात शंका काम करतेच. आपल्याला कारण काय आहे? ते कारण आहे तो भाव धाडणं. इतके सुंदर भाव आपल्यामध्ये नसतो, तेवढी योग्यता आपल्यात नसते, आपल्यामध्ये तेवढी स्थिती नसते. त्यामुळे आपल्याला तो भाव असं वाटतो की ते वेगळंच आहे. म्हणून आपल्या मनामध्ये शंका येते. जशी आपल्या मनात शंका येते तशीच राजाच्याही मनात आली. राजा म्हणाला, कृष्णपितुः परंजातम् न तु ब्रह्मतया मुने गुणप्रवाहो परमस्तासं गुणदिया कथम. ह्या गोपिकांनी भगवान श्रीकृष्णाची आराधना जी केली ती काय ब्रह्म म्हणून थोडीच केली, कांत म्हणून केली ना, प्रियकर म्हणून केली. तर ज्यांची बुद्धी ही गुणातच अडकलेली आहे त्यांचा गुणप्रवाह थांबला असं कसं होईल? निर्गुण ब्रह्माच्या बाबतीत आम्ही म्हणू शकतो की यांची गुणबुद्धी नाही म्हणून, पण ते भगवान श्रीकृष्णाला देव समजून थोडी झाले म्हणाले, कांत समजून आले, ब्रह्म समजून थोडीच भगवंताकडे ते आले. एक गोकुळात आनंदाचा पोरगा तो दिसायला सुंदर आहे म्हणून त्याच्या मागे ते लागले असा आशय, शंकेचा आशय सांगेल तुम्हाला, जो आपल्याला सामान्यपणे आधुनिक सगळ्या साहित्याला पडलेला प्रश्न, आर्य समाजाच्या लोकांना पडलेला प्रश्न. कारण ते भगवान श्रीकृष्णाला अवतार समजत नाही, ते महापुरुष समजतात. महापुरुष जरी असतात तर तो पुरुषच झाला ना. मग भगवंताने असं काही केलं असेल असं वाटत नाही, भागवत अशुद्ध म्हणून म्हणतात दयानंद. म्हणून त्यांनी भागवत हे अप्रामाणिक वेदविरुद्ध असल्यामुळे असं त्यांनी म्हटलं. भागवत खंडन नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यात त्यांनी आक्षेप घेतला. याचं कारण त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचं रहस्य माहित नाही. दयानंद मुनींना सुद्धा सांगायला त्याला शुकाचार्याने एक उत्तर दिलं, राजा तुला या प्रश्नाचं उत्तर पूर्वीच दिलं होतं म्हणाले. किंवा जेव्हा शिशुपाल उद्धरला गेला
युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये शिशुपाल धरून गेला आहे की नाही. त्यास काय उत्तर दिलं होतं? गोप्य कामात भयात कंसाः द्वेषात चैत्यादयो नृपाः संबंधात विष्णू स्त्रियः यूयं भक्त्या वयं विभो. की भगवंताला भगवंत समजूनच पूजलं पाहिजे असा काही नियम नाही. कुठल्याही भावनेने कुठल्याही बुद्धीने अगदी द्विषंतमपि ऋषिकेशम भगवंताने आपला द्वेष करणाऱ्या सगळ्या लोकांना मुक्ती दिली की नाही? पुतनेला मुक्ती दिली की नाही? चैत्याला दिली की नाही? चैत्य म्हणजे शिशुपाल, त्याला मुक्ती दिली की नाही? त्याचं कारण भगवंताशी फक्त संबंध जोडला पाहिजे. कुठलाही असो, कोणताही संबंध चालतो भगवंताला. तर ह्या तर गोपिका तर प्रिय किंवा अधोक्षक प्रिया तर यांना तर भगवंत मुक्ती देणार. त्यात काय वेगळे म्हणाले? नचैव विस्मयकारो भवता भगवत्यजे योगेश्वरेश्वरे कृष्णे यत यत विमुच्यते. खरं म्हणजे हा त्यांचा सगळा भाव आहे, तो मुक्तीचाच भाव आहे. आणि मुक्तीचा भाव असताना तुला तुझ्या मनामध्ये विपर्य काही येत असेल तर तो येऊ देऊ नकोस, विस्मय करू नकोस असं म्हणून शुकाचार्याने परीक्षिताचं समाधान केलं. असो सगळ्या गोपिका आल्या. भगवंतांनी पाहिलं सगळ्या गोपिका आपल्याकडे आल्या. दृष्ट्वा तादृष्टांतिक मायाताः भगवान व्रजयोषितः अवतार वदतां श्रेतो वाचः पेशैर् विमोहयन्. सगळ्या गोपिका आल्या. आल्यानंतर भगवंतांनी विचार केला, एकदा यांची परीक्षा पाहिली नाही. काय ब्रह्मप्राप्ती म्हणून सोपं नाही. किंचित जरी वाचता, मी काल परवा पण उदाहरण दिलं होतं, किंचित जरी वाचता शिल्लक राहिली ना तर ब्रह्मप्राप्तीला तेवढा अर्थ. ती चांगली असो वाईट असो काही बिघडत नाही. सात्विक असो नाहीतर तामस असो. एक तुम्हाला उदाहरण देतो मी तुम्हाला. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते महाभागवत डॉक्टर कृतकोटी शंकराचार्य. त्यांना महाभागवत म्हणत असत. त्यांनी गोंदवलेकर महाराजांची 12 वर्ष अतिशय श्रद्धापूर्वक तपश्चर्या केली, सेवा केली. तपश्चर्या एक प्रकारे जणू काय महाराजांची सावलीच अशा पद्धतीने. सकाळी 3च्या आधी महाराज उठायच्या आत उठत असत आणि रात्री महाराज झोपल्यानंतर 1 तासानंतर झोपायचे. महाराज कधी 12-1ला झोपायचे. तर हे त्याच्यानंतर कधी कधी यांची झोपच व्हायची नाही. पण अत्यंत कठोरपणे त्यांनी तप केलं, सेवा केली महाराजांची. मनात इच्छा काय होती? विवेकानंदाने त्याचं रामकृष्ण परमहंसाच्या नावाने रामकृष्ण मिशन करून धर्माचं कार्य केलं, तसं एक चैतन्य मिशन काढावं आणि एक धर्माचं कार्य करावं. महाराज काय म्हणत असं पण ते मनात त्यांची इच्छा होती. महाराज असं म्हणत असं, महाभारत म्हणजे सेवेचा क्षीरसागर आहे, पण अमक्यासारखं व्हावं एवढ्या एका वासनारूपी मिठानं नाचना म्हणले बोलू. अमक्यासारखं व्हावं. आता ही वासना चांगली नाही, चांगली, पण वेदांत फार अवघड आहे. सात्विक वाटणं सुद्धा चालत नाही. पंचदशीमध्ये सुवर्ण गोह देते शुद्धरात्म भिद्यते. पंचदशी नाही, सात्विक पिढी असो, सात्विक वाचता असो नाही तर तामस वाचता असो, काय फरक पडत नाही. एखाद्या माणसाला जसं कारावास घातला, कारावासामध्ये सोन्याच्या बेड्या घातल्या तर काय फरक काय पडतो? बेडी बेडीच आहे. तसं एवढंच जरी वाचलं शिल्लक असेल यांच्या मनामध्ये गोपिकांच्या, त्याच्यात त्याचा अधिकारी आहेत की नाही तपासून पाहिलं पाहिजे. पेशैर् विमोहयन् म्हणून भगवंताने मुद्दाम त्यांना मोहित करण्यासाठी बोलायला सुरुवात केली. कोणाला? गोपिकांना. जेव्हा या
स्वागतम वो महाभारत. वा, तुमचं सगळ्यांचं स्वागत असो म्हणाले. पण मला कळत नाही तुम्ही सगळे आलात कशासाठी. प्रियंकी गर्वाणी वहा, काय करू म्हणून तुमचं प्रिय सांगा बरं. काय काम आहे सांगा, मी करतो. आता भगवान बोलायला प्रजस्यानामय कश्चित भूता गमन कारणम. गोकुळात सगळं ठीकठाक आहे ना. काही एखादा राक्षस वगैरे आला, काही संकट आलं, त्याचं काही असेल तर सांगा. भूत आगमन कारण, नाहीतर ते नसेल तर दुसरं कोणतं कारण. तुमचं येण्यातच तुम्ही सगळे एकत्र आलात, समूह करून आलात. असं कोणतं कारण घडलं, काय घडलं या म्हणाले माझ्यासमोर, मला सांगा. आणि तुझं विशेष काही कारण नसेल पलवा वापस जा. भगवान काय म्हणतात, तुझं काही विशेष काही कारण नसेल वापस जा. प्रजन्येशा घोर रूपा घोर सत्वक्षेविता प्रतियात प्रजन्य हस्ते सुमध्यमा. म्हणाले हे जंगल आहे, ही मध्यरात्र आहे, घोर सत्व निषेविता, इथं हिंसक प्राणी आहेत. असं असल्यामुळं फार काळ स्त्रियांनी कुलस्त्रियांनी तरी अशा ठिकाणी राहू नये. आता ते येतं तर स्त्रियांवरच येतं, आम्हाला इथं सगळ्या स्त्रियाच आहेत, त्यामुळं ते बोलत नाही. काय असते, ज्यांच्यावर धर्माची जिम्मेदारी जास्त त्यांना जास्त बघतो. मलाच का असं तर कोणी प्रश्न त्याचं उत्तर आहे की धर्माची जिम्मेदारी तुमच्यावर जास्त आहे. तसं ब्राह्मणांच्या बाबतीत सांगितलं, हे करू नका, ते करू नका. ब्राह्मणांनाच काय असं, तर धर्माची जिम्मेदारी जास्त आहे. ब्राह्मणत्वस्य रक्षणेने रक्षितस्यात् वैदिको धर्म. असं वाचन करायचं, सायकल उभं राहून नका वगैरे वगैरे, उभं राहून पाणी पिऊ नका वगैरे, हे सगळे ते ब्राह्मणांना सांगितलं. दक्षिणेमध्ये अडकू नका वगैरे सांगितलं. हे का सांगितलं, कारण धर्माचं कार्य त्यांच्यावर जास्त. पण त्यांना जास्त म्हणून प्रत्येक विषय मिळाला की शास्त्र काय करतं, आपलं उपदेश सुरू करतो. जसं भगवंतांनी जर आपला वेळ मिळाला की आपला उपदेश सुरू केला. म्हणाले तुम्ही स्त्री आहात, कुलस्त्री आहात, आणि त्या कुलस्त्रियांना असं वाटतं की आपल्याला स्वर्ग मिळावा, आपलं लोक व्हावं. लोके चुकीनं पाहत की लोकांची इच्छा करणं आहे, या लोकांची आपली कीर्ती व्हावी, परलोके आपला साधावा असं ज्यांना वाटतं, तर त्यांनी तर म्हणाले लगेचच्या लगेच जावं, इथून निघा म्हणाले. भगवंत काय म्हणाले, आलात तसंच माझं दर्शन झालं की नाही, आता जा म्हणाले. भर्तु शुश्रूषणं स्त्रीणां परो धर्मो ह्यमायया तत्बंधूनां कल्याण प्रजानां चालपोषण. स्त्रियांचा धर्म काय म्हणाले, पतीची सेवा केली पाहिजे. धर्मेच्या कामेच्या नातीच्या नामे हात असा, पती अर्चेचे धर्मेच्या अर्चेच्या कामेच्या नातीच्या नामे हात असा. विवाहामध्ये पती वचन देतो, तसं स्त्री पण देत असते, दोघेही देत असतात वधूवर एकमेकाला. त्यामुळे धर्म एकमेकाला सोडून होत नाही. त्यामुळे तुम्ही जा म्हणाले घरी पती शुश्रूषण भरतू शुश्रूषण ना म्हणाले, आपल्या पतींची सेवा करा. आता दर्शन झालं ना म्हणाले, आता तर काही थांबायची गरजच नाही म्हणाले. श्रवणात दर्शनात ध्यानात मयी भावेन भावो कीर्तन नतदा संधिकलशेन तती यात ततो गृहान. एक अजूनही सांगितलं होतं. भगवंत काय म्हणाले, माझं श्रवण केलं, माझं दर्शन घेतलं, माझं ध्यान केलं, तर जसं प्रेम होतं म्हणाले तसं संधिकलशाने होत नाही म्हणाले. म्हणजे जवळ आले होत नाही. खरंच प्रिय करायचं प्रेम जे आहे ना, ते संयोगात आणि वियोगात आहे. साहित्यशास्त्र काय सांगतो, साहित्यशास्त्र सांगतं वियोगात. त्यामुळे जुनी हिंदी गाणी कशी, कारण ते प्रेम जे असतं, शृंगारात दोन भाग आहेत शास्त्रानुसार. एक विप्रलंब शृंगार आणि एक संभोग शृंगार. संभोग शृंगार म्हणजे प्रियकर प्रियसे एकत्र असणं
आणि एकत्र असताना त्यांनी एकमेकावर केलेलं प्रेम, त्या प्रेमाला म्हणतात संभोग शृंगार. त्यात मजा नाही आहे. कालिदासाची नाट्यकृती कोणती? शाकुंतल, विज्ञान शाकुंतल, जे की त्या गटे गावात होतो, जर्मनचा कवी होता, तो डोक्यावर घेऊन नाचला वगैरे आपण ऐकतो. त्या कृतीत काय विशिष्ट आहे? हेच आहे. त्याच्यात त्याला काय केलं? विप्रलंब शृंगार मांडलं. विप्रलंब शृंगार म्हणजे वियोगामध्ये जास्त प्रेम असतं म्हणाले. आणि खरंय, वियोगातच जास्त प्रेम असल्यामुळं भगवंत म्हणाले आता माझ्यापर्यंत आलात की नाही, तुम्ही दर्शन झालं की नाही, आता वापस जा. म्हणजे माझ्याबद्दलचं आकर्षण अजून टिकून राहील. बघा तुम्हाला कुठलीही गोष्ट वियोगामध्ये जास्त तिचं आकर्षण असते. ती वस्तू तोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तिचं आकर्षण असतं. वस्तू मिळाली की आकर्षण नष्ट होतं. क्वचित प्रसंगी फार कमी ठिकाणी आपलं जी उत्कंठ टिकून राहते, नाही तर बहुतेक उत्कंठ टिकून राहत नाही वस्तू मिळाल्यानंतर. रेवा रोतसी वेतसी तरुतले चेतस समुत्कंठ केली असे एखादं दुसरं उदाहरण ठीक आहे. मी हे जे संस्कृत म्हटलं त्याचं मराठी काय माहिती आहे का? तो तर चंद्रमान भारती तो यामिनी, या संस्कृतचं भाषांतर येतं. रेवा रोतसी वेतसी तरुतले चेतस समुत्कंठ केली. पण एक क्वचित होतं. एरवी मात्र वियोगामध्ये जास्त प्रेम असल्यामुळे भगवंत म्हणले आता असं करा, वापस जा म्हणले का. आता मी मगाशी एवढं मोठं भूमिका सांगितली. कैक वर्षाची तपश्चर्या लागली होती या दिवसाच्या वाटेवर पाण्यामध्ये त्यांची गोपिकांची. हा क्षण यावा भगवंताचा, हा क्षण यावा म्हणून कैक दिवसाची त्यांची बिचारीची तपश्चर्या लागलेली होती. त्यांनी एवढं तप केलेलं होतं, सगळं केलं होतं. आणि काय झालं, भगवंतांनी सगळा विरस करून टाकला. म्हणजे पाचशे मुलं असतात की नाही, त्यांना आज सुट्टी लागते म्हणून सांगितले ते सगळं आवडून ठेवतात. आणि बरोबर 11 वाजता सांगितलं आज जायचं नाही म्हणून. मग ते जसे खड्डू होतात तसे सगळ्या गोष्टीला खड्डू झाल्या एकदम. नाही इथे विप्रिय वाक्रण्य गोविंद गोप्यो गोविंद भाषित विप्रिय वाक्रण्य. भगवंत बोलले नाही, त्यांना आवडलं नाही, वापस जाऊन का आवडणार? ते आल्याच होत्या भगवंताची एकरूप होण्यासाठी, रासक्रीडा करण्यासाठी आल्या. आणि ते सोडून द्यायचं आणि वापस जायचं. ते आवडणार थोडी, ते कोणाला आवडणार नाही. विषण्णाः भग्न संकल्पाः चिंता आपुर दुरत्यया. अत्यंत खिन्न झाल्या, विषण्ण झाल्या, संकल्प त्यांचा भग्न झाला आणि विचार करायला लागल्या. आणि विचार करता करता खाली मुख घातलं. सगळ्या गोपिका खाली बघायला लागल्या आणि खाली बघत बघत रडायला लागल्या मोठमोठ्यानं. आणि मग सगळ्या गोपिकांनी एक निश्चय केला. म्हणजे हा दरवेळेस आपलंच करतो, याला यावेळेस आपलं महात्म्य काय ते सांगत म्हणाले. गोपिका फार हुशार. संतांनी उगीच गोपिकांना हे म्हटलं. इथल्या गोपिका जर पाहिला भागवतातल्या तर त्या एकदम विद्वान आहेत. तशा म्हणजे काय लावलं नाही. नेत्रे रुदिच्य रुदितोपहर्तस्म किंचित संरंभ किंचित गिरो बृहतानुरक्ताः. भगवंतावर प्रेम करणाऱ्या त्या आपला कंठ सद्गतीत होत असताना बोलल्या तेव्हा काय लावलंस, आम्हाला वापस जा म्हणून सांगतोस. आम्ही कोण काय सामान्य वाटलो तुला? आम्ही तुझ्या भक्त आहोत. भक्ता भजस्व दुर्भग्रहमा तेजस्मा तेजास्मा देवो यथा पुत्रो भजते मुमुक्षून्. आमचा तुझ्यावर अधिकार आहे. भक्ता भजस्व. आम्ही तुझे भक्त उगीच पडतात काय? आणि नुसतं आम्ही आलो तसं नाहीये. तुला वाटत असेल की या बाई आहे, स्त्री देह आमचा म्हणून सारखं संसारातच लक्ष, त्या वाटीत चमच्यामध्ये याच्यातच आमचं लक्ष असं तुला वाटत असेल. नवऱ्यात मुलात आमचं कुठेही लक्ष नाही वाटत. आमचं सर्व लक्ष ना संतांच्या सर्व विषयांस्तव पादमूलम. आम्ही जे आलो आहोत सगळे विषय सोडून दिले त्यांनी. बघा गोपिकांचा भाव सुद्धा शृंगाराचा नाहीये. काय म्हणतात ते?
संतेंच सर्व विषयान तव पाद मूलम. सगळे विषय आम्ही सोडून दिले संतेंच. आम्हाला तर कशाची गोडी नाही आहे आणि सगळ्या संसाराचा त्याग करण्यामध्ये संसाराची कुठली आमची अपेक्षा नसल्यामुळं आम्ही असे भक्त आहोत तुझे. काय अर्थ भक्त नाही अमुक कर तमुक कर आमच्या संसाराची गोष्ट करते कर काय घेणं देणं नाही. आम्हाला संसारात काय राग राग होऊ दे. आम्ही तुझे भक्त आहोत. आम्हाला त्या संसारात किंचित रस नाही. सर्व विषय सोडले तुझे आणि मग आम्ही तुझ्या पायापाशी आलो. संतेंच सर्व विषय तव पाद मूलम. म्हणजे लोकेशणा वित्तेशणा आणि पुत्रैषणा जे म्हणतात की निषणा ज्या म्हणतात त्या सगळ्या आम्ही टाकल्या. म्हणजे एखादा परमहंस संन्यासी ज्याप्रमाणे असावा कुठली दिशा नाही. खरोखर परमहंस संन्यासी जो असतो ना त्याच्या ठिकाणी जशी कुठलीच इच्छा नसते वाच नसते ती अवस्था आमची म्हणाली. आम्ही परमहंस आहोत हे त्यांना सांगायचे. मग ती काय म्हणतात संतेंच सर्व विषयात सर्व विषय कुठला विषय काढवणार शब्दस्पर्श रूप रसगंध हे 5 विषय किंवा यांच्या द्वारा असलेले सगळे विषयांचा काय प्रकार खालीवर काय करायचं ते करतात ते सगळेच्या सगळे विषय आम्ही सोडून तुझ्या मागे झालो. आणि आता एवढं सगळं केलं आम्ही तूच सांगतो ना काय त्यागे नाही की अमृतत्व मानशू श्रुती की नाही. श्रुती काय सांगते ईशा आवाज सर्व यत्किंच जगत त्या जगत तेन त्यक्तेन वंचिताः मा कृतः कस्य धनम. त्या प्रकारची स्थिती आहे. आणि आता जे भोगतो ते सगळे त्यक्तेन त्यागाने भोगतो म्हणाले. आमची अवस्था ही आहे. कधी कधी समर्थ जर ओळखत नसेल तर आपल्याला आपली अवस्था सांगावी लागते. तसं गोपिकांनी आपली अवस्था सांगायला सुरुवात केली. म्हणजे भगवंताच्या मनात जो संशय आहे की थोडं तरी कुठेतरी मन अडकलं का पाहून आणि भगवंताला थोडं सुद्धा इकडे तिकडे झालेलं चालत नाही माहिती का. एकदा सेना नाही तर एकादशीला वारी करत असत. एकदा जाता जाता बिचारे एकादशीला निघाले मंगळवेढेवरून पंढरपूरला. आता त्यांचा धंदाच होता वस्त्र एखाद्याचा लावण्याचा. तर त्यांना राहता एक सुंदर दगड दिसला. दगड तो दगड उचलला त्यांनी म्हणजे वस्त्र लावायला तर चांगला म्हणून त्यांनी घेतलं आणि आले पंढरपुरात. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगांनी बघितलं सगळे संत आले. सगळ्या संतांचं दर्शन घेतलं. सगळे संत मिळून एकत्र पांडुरंगापाशी गेले. पांडुरंगाला सगळे आले म्हणला फक्त सेना नाही आले. सेना नाही आला पांडुरंग म्हणतोय. भगवंत काय म्हणतात सेना आला नाही. समोर बसलेले सेना नाही आणि भगवंत काय म्हणतात आज सेना आला नाही. सगळ्यांना जर चरण होते तेव्हा असं का म्हणतात पहिलं तू माझ्यासाठी कुठं आला म्हणजे दगडासाठी आला. जाता जाता दगड घेतला ना एवढी सुद्धा वाचता चालत नाही भगवंताला. हे लक्षात घ्या. सहजपणे जाता जाता घेतलं विचारले दगड तो दगड चालत नाही. तसं जर अडकलं असेल ते पाहण्यासाठी भगवंताचं बोलले. म्हणून गोपिकांनी स्पष्ट केलं संतेंच सर्व विषय दगडाची सुद्धा वाचता नाही म्हणजे आमच्या अशा सगळ्या छोट्या 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 वाचता आहेत ना त्या सुद्धा आमच्या राजकारण करायला. आणि काय सांगितलं मी तू धर्मशास्त्राचं प्रतिपालन करा म्हणून सांगतो. तू कोण आम्हाला सांगणार आहे. फार भारी बोलले गोपिका. अस्त्वैव वेद उपदेश पदे पैशे तो उपदेश तुझा तुला लग्नावा म्हणले. धर्माच्या द्वारा तुझी आम्हाला प्राप्ती झाली की नाही. धर्माचरण आम्ही केलं म्हणून तुझी आम्हाला प्राप्ती झाली. आता आम्हाला धर्म घेऊन बसायची काय गरज आहे. साध्य प्राप्त झालं तर साधनाची गरज नसते. आणि आज आम्हाला तू धर्म शिकवायला म्हणून म्हणले फार तू धर्मविधान प्रयोक्तम फार मोठा धर्मशास्त्री आला म्हणते म्हणली. ते असं धर्मविधान शब्द असणार त्याची काकू अशी आहे. काकू म्हणजे काकू नावाची वृत्ती आहे. काकू म्हणजे आपली काकू नाही. त्यातली काकू अशी आहे व्यंजना अशी आहे हा छान आपण म्हणतो की फार छान आम्हाला सांगायला. तसं त्या गोपिका म्हणले तू फार छान आहे असं नाही तुझ्या तुला धर्म म्हणले. श्रेष्ठ भगवान सर्वप्रथम केलं बंधू आत्मा तू कोणीच आम्हाला माहित नाही. तू आमच्या सगळ्यांचा बंधू आहेस आणि आत्मा आहेस. आधीच तू आहोत तू आम्ही आहोत हे आम्हाला माहित नाही का म्हणाले. तनु भृता जेवढं
धारण करणारे लोक आहेत त्यांना तू बंधूही म्हणाले आणि आम्हाला सांगतो तू धर्म करा म्हणून. जाऊ दे म्हणाले तेव्हा आम्ही भांडायला काय आलो नाही तुझ्याशी. सन्न प्रसिद्ध परमेश्वरमास्म चिंत्या आशा मृतांत्वयी चिरात अरविंद नेत्र. भगवंता जाऊ दे प्रसन्न हो. ज्याच्यासाठी तू आम्हाला संकेत केलास की रासक्रीडा करायला सुरुवात कर म्हणाले का चिरात दीर्घ काळापासून आम्ही आशा धरली रे. आशा मृतांत्वयी तुझ्याविषयी आपल्या मनात फार आशा आहे. दीर्घ काळापासून म्हणाले अरविंद नेत्र हे कमललोचना भगवंता लक्ष देऊ का. अरे तू आम्हाला घरी जायला सांगतो पण आमच्या घरी तरी मन लागेल का. चित्तम सुखेन भवता वृत्तम गृहेषु. आमचं चित्त जे तू दूर ओढलंस ना आकर्षित केलंस ना. आता इतकं तू आमचं चित्त ओढलेलं आहेस की घरात कसं लागेल. आमचे हात सुद्धा गृहित विद्युत काम करत नाहीत म्हणाले. सारखं मनामध्ये तुझा विचार येतो म्हणाले. पादो पतंग चलत असतं पाद म्हणून लक्षात ठेवून आले. तू आम्हाला जाणून सांगतो पण आम्ही जाणार नाही. आम्ही जाणार नाहीये. एक पाऊल तर जाणार नाही. पादो पतंग चलत असतं पाद मुला. तुझ्या पायापासून आता आलोत मग तुला शरण आलोत की नाही. तर आता एक पाऊल सुद्धा मी वापर जाणार नाही. हा आता असं जर नाही केलं आणि तुझं रासक्रीडा केलं तर आम्ही काय करतो असं तुला वाटेल. तू तसं आम्हाला समजून नकोस म्हणाले. नो चेत वयम विरहराग्निपयुक्त देहाः ध्यानेन याम पदयोः पदवीं सखेते. जर तू आम्ही म्हणतो तशी रासक्रीडा जर केली नाहीस आमच्या बरोबर तर देवा म्हणाले आम्ही इथं विरहरूपी अग्नीनं जळून जाऊ आणि ध्यानाच्या द्वारात तुझं जे मूळ स्थान आहे कुठलं तर दृष्टो परमं पदम वैकुंठातलं जे स्थान आहे तिथं जाऊन म्हणाले. तो असं आम्हाला काही समजू नकोस. योगाचं ज्ञान आहे आम्हाला हे भगवंत सांगतात. भगवंताला सांगतात गोपिका अशा प्रकारे गोपिका खूप बोलल्या. एक तास झाला आपण गोपिकाचं बोलणं केलं. खूप बोलल्या गोपिका आणि शेवटी म्हणाले तन्न प्रसिद्ध प्रसिद्ध प्रजनार्थनते मूलम प्राप्त विसृज्य वसती दुर्वासना. तुझ्या उपासनेच्या आशेने आम्ही किती काम केलं म्हणाले आणि तू आला मला सोडतो भगवान तसं करू नको. तन्नो निधी करपत विदमार्थ बंधो तप्तस्तने शुचिशरस जटिन करी. हा आमच्या डोक्यावर हात ठेव आणि आमची जी इच्छा आहे ती पूर्ण कर. आम्ही खूप दिवसापासून तुझ्याकडे थांबलो आणि असं म्हणून गोपिकांनी भगवंताच्या जवळ आपली मनाची जी अवस्था आहे ती व्यक्त केली. भगवंत हसले. शांतपणे ऐकून घेतलं भगवंताने. एकेमध्ये प्रश्न केल्याने उत्तर दिलं नाही. फक्त समजण्याची आशा समज आणि मग भगवंत म्हणले किती विक्लवित असा श्रुत्वा योगेश्वरेश्वर हा रहस्य सतत गोपी रात्मा रामोत्पेरी मत. भगवंत अरे की आपण की तुम्हाला सहज थट्टा केली म्हणजे तुमची तुम्ही एवढं सिरियस झाला असं नसतं म्हणले. थट्टा केली रहस्य सदैव गोपी आणि मग भगवंत त्या गोपिकांच्या बरोबर आत्मा रामा आपली हरिरमत रममाण झाला. गोपिकांच्या बरोबर भगवंतांनी रासक्रीडा करायला सुरुवात केली. उदार चेष्टा भगवंत सुरुवातीला दोन म्हणताय सुरुवातीला दोन गोपिकांच्या मध्ये त्या झोपलेत गेले. उठवावं लागेल. सुरुवातीला दोन गोपिकांच्या मध्ये एक गोपिका आपला एक भगवान श्रीकृष्ण अशी पहिल्यांदा काही दिवस रासक्रीडा झाली. नंतर प्रत्येक गोपिकेच्या बरोबर एक भगवान श्रीकृष्ण अशी सुंदर रासक्रीडा सुरू झाली आणि रासक्रीडा चालू झाली. सगळे देव आकाशातून पाहत आहेत स्वर्गातून पाहत आहेत अशी ती सुंदर रासक्रीडा झाली. ती गोकुल में देखो वृंदावन में देखो रे. गोकुल में देखो वृंदावन में
श्रीकृष्णाने रासत क्रीडा सुरुवात केली. वैजयंती माळा घातलेले भगवान श्रीकृष्ण सुरुवातीला दोन दोन गोपिकांच्यामध्ये एक एक भगवान श्रीकृष्ण असं काही वेळ चालल्यानंतर एक एक गोपिका आणि एक एक भगवान श्रीकृष्ण. भगवंताने कारण योगमाया उपासिता योगमायेने तेवढेच वेळ धारण केले. जेवढ्या गोपिका तेवढ्या प्रत्येक गोपिकांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण ती गोपिका जसं म्हणे नाचायला लागा नाचायचं, बस म्हणलं बसायचं, उठ म्हणलं उठायचं, तसं सांगेल तसं गोपिकांचा भाव जसा असेल त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण उत्तम भयन रमयान रमापत्ती काय उत्तम भयन रतिपतीम रमयांचकार. रतिपती म्हणजे कामदेवाला मुद्दामून जोश देत देत भगवान त्या ठिकाणी रममाण व्हायला लागले आणि सगळ्या गोपिका अत्यंत मनामध्ये आल्या आणि असा त्यांचा तो रास चाललेला आहे. देवता सगळ्या वर पाहतात, वरचे सगळे देव पाहतात. आज सगळ्यांना वाटायला आपण जायला पाहिजे आणि म्हणून एका दोघांनी थोडस धीर केला. ते म्हणजे भगवान नारद आणि शंकर या दोघांच्या मनात आलं, भगवान शंकरांच्या मनात आलं की आपण केलं पाहिजे. पण तिथं पुरुष भगवान श्रीकृष्ण एकटेच, तिथं पुरुषाला प्रवेश नाही. मग त्या काय झालं की शंकरांनी आणि नारदांनी गोपीचं वेळ धारण केलं. नुसतं वेळ धारण काय होते पहिले 2-3 दिवस, कारण ही 6 महिने चालली रास क्रीडा. एक दिवस रात्र एक रात्र कुंजवना मित्र षण्मासाची करुणी निशा आपल्या पांडुरंग स्तोत्रात पुढे बघा. कुंजवना भीतरी एक रात्र ती 6 महिन्याची गेली होती भगवंतांनी, दीर्घ काळ. त्यामुळे भगवान श्री शंकरांनी आणि नारदांनी गोपीचा वेळ धारण केला. पार्वतीकडून बाया कशा चालतात, कसं बोलतात, कसं काय करायचं ते सगळं समजून घेतलं. कारण आपलं नाटक उघडं पडता का म्हणे कसं चालायचं. मग पार्वतीने त्यांना सगळं प्रशिक्षण दिलं आणि मग ट्रेन झाल्यानंतर पार्वती आता जायला काय हरकत नाही. आणि मग भगवान शंकर ट्रेनिंग घेऊन पार्वतीकडून गेले आणि पुढे गेले जिथं रास चाललेला आहे. आणि त्या रास चाललेल्यामध्ये भगवान शंकर आणि नारद अशा 2 गोपिका
नवीन अशा 2 गोपिका आल्या आणि त्यांनी प्रवेश केला आणि त्या नाचायला लागल्या. जाता जाता भगवान शंकर म्हणाले होते पार्वतीला, हा थांब आता येतो मी. पार्वतीने सांगितलं आता येतो म्हणायचं नाही, येते म्हणायचं. असं येते म्हणत म्हणत भगवान शंकर तिथे गेले आणि आत त्या प्रवेश केला भगवान शंकरांनी. जसा या 2 गोपींनी नवीन गोपींनी प्रवेश केला, भगवंत म्हणले थांबा, त्यांना बाहेर काढ, यांना एंट्री नाही, ते पुण्य तुमचं नाही म्हणाले. तुम्ही कोणी आम्हाला माहिती. गोकुळाच्या बाहेरच्या गोपीला त्या रासमंडनामध्ये प्रवेश नाही. एक दिन वो भोला भंडारी करकर बिल्ला शंकर आणि नारद जसे प्रवेश केला तसं भगवंतांनी सांगितलं, श्रीकृष्णाने सांगितलं की तुम्हाला आमच्या रासमंडळामध्ये प्रवेश नाही. गोकुळाच्या बाहेरच्या लोकांचं हे पुण्य नाही म्हणाले, हे पुण्य फक्त गोकुळाच्या लोकांना. त्यासाठी तुम्हाला गोपी म्हणून जर तुम्ही अवतार धारण केला असता तर काही वेगळी गोष्ट होती. शेवटी श्रीकृष्णांनी या दोघांना बाहेर काढले. दोघं नाईलाजानं नारद आणि शंकर बाहेर गेले. अनंतकोटी ब्रह्मांड नायक परमात्मा शंकरांना बाहेर काढतो, नारदांना बाहेर काढतो आणि आम्ही म्हणेल तसं ऐकतो. याचा नाही म्हणलं तरी सगळ्या गोपिकांच्या मनामध्ये किंचित अहंकार झालाच. आणि सगळ्या गोपिका आत्मानं निर्णय स्त्रीणा मानिन्यभ्यो धिकम भुवी. कारण काय, एवं भगवतः कृष्णात बद्धमाना महात्मनः. भगवान महात्मा भगवान श्रीकृष्णांच्या पासून आपल्याला मान मिळतोय. आपण जसं म्हणेल तसं तो करतोय. आपली वेणी घालतोय, आपल्या बरोबर बोलतोय, आपल्या बरोबर हसतोय, आपल्या बरोबर विनोद करतोय, आपल्या बरोबर नाचतोय, आपल्या बरोबर नदीमध्ये खेळतोय. अशी सगळी क्रीडा तो आपल्या बरोबर करतोय. तो परमात्मा. तर त्याने लगेच 2 बाहेरच्या गोपिकांनी बाजूला केलं. म्हणजे केवढा आपलं महात्म्य की शंकरांनाही नाही, नारदांनाही नाही, त्यांच्यापेक्षा आपण मोठे झालो असं त्यांच्या मनामध्ये आलं. लब्धमाना महात्मनः मानिन्यभ्यो. या संपूर्ण जगतामध्ये आमच्या इतकं मोठं कोणी नाही. भूमी तरी, या जगतामध्ये तरी, भूलोकावर तरी आमच्या इतकं मोठं कोणी नाही असा त्यांच्या मनामध्ये किंचित थोडासा का होईना सौभाग्याचा मद आला. आमचं इतकं सौभाग्य कोणाचं नाही. भगवान श्रीकृष्ण आपल्याला असतो की नाही. आपल्याला आपल्या गुरूंचा वगैरे सौभाग्य असतो की पण ते काय आहे, ते त्याचा परिणाम ते अहंकारात होता का पाहिजे. ते वाटलं इथपर्यंत ठीक आहे, अहंकारात परिणती झाली की बिघडते. आणि भगवंताला अहंकार चालत नाही, बाकी सगळं चालतं. रोज सांगतोय तुम्हाला. कारण जगामध्ये सर्वात दुरुपयोगी वस्तू कोणती असेल ती अहंकार आहे. सर्वात दुरुपयोगी. आणि माणसांना कशाचाही अहंकार असू शकतो. काही लोक उगीच म्हणतात मला राग आला म्हणजे काही सांगता येत नाही. अरे
तू काय फार शहाणा आहे का काय? राग आला तर काय होणार? तू वाटतोच करायला काय? फार शहाणपणाच करायला का? रागाचा अहंकार. काही लोक असे शिक्षण लोक, त्यांना अहंकार असतो. एवढे वर्ष नोकरी केली पण एकदा सुद्धा हातात खडू घेतला नाही. हा आहे की नाही? 23 वर्ष नोकरी केली पण एकदा सुद्धा हातात खडू घेतला नाही असं सांगणारे काही शिक्षक असतात. हा अहंकाराचा विषय असू शकतो का? असतो लोकांना. कशाचा अहंकार असतो? त्यातला तर हा सौभाग्याचा मध्ये असणं साहजिक आहे, सहज आहे. कोणालाही येणं साहजिक आहे, कारण जीवात्मा आहे आणि जीवात्म्याला थोडंसं तेवढं होतच. पण भगवंताला तेवढं सुद्धा खपत नाही, हे लक्षात ठेवा. मला काय सांगायचंय, भगवंताला तेवढं सुद्धा खपत नाही. आणि म्हणून तासांतात सौभगमदम वीक्ष मानंच केशवः प्रशमाय प्रसादाय तत्रैवांतर धीयत. भगवंताने पाहिजे की सगळ्या गोपी काय हू करेल, गुरगुर करायला लागली. आता इथं गुरगुर करणं थांबवलं पाहिजे. आणि असं म्हणून भगवान तत्रैवांतर धीयत, तिथल्या तिथं अंतर्हित झाले. कुठं गेले? अंतर्हित, गुप्त झाले बाबा. कुठे इकडे तिकडे गेले नाही. आणि एकदम गोपा भगवान श्रीकृष्ण रासलीलेमध्ये, रासलीला चालले असताना, नाच गायन वगैरे चाललं असताना अचानक भगवान श्रीकृष्ण अंतर्हित झालेलं पाहिलं आणि सगळ्या गोपिका सैरा भैरा झाल्या. काही गोपिकांना त्याचे सहनच झालं नाही. सामान्य ज्या गोपिका होत्या ना, त्या ताबडतोब मूर्छित पडल्या. त्यांना भगवंताचा वियोग सहनच झाला नाही, ताबडतोब मूर्छित पडल्या. काही गोपिका एकमेकाला विचारायला लागले, श्रीकृष्ण कुठे गेला? झाडाला विचारायला लागले, श्रीकृष्ण कुठे गेला? तुम्ही पाहिलं का? दृष्टो वा कच्चित अश्वत्थ प्लक्ष निग्रोधनो मनः. अश्वत्थाला विचार, तिला प्लक्ष वृक्षाला विचार, असं त्यांचं सगळं चालू लागलं. असं विचारत विचारत त्या राहायला लागल्या काही गोपिका. त्यातल्या ज्या ऋषिरूपा गोपिका होत्या त्या आणि श्रुतिरूपाच्या गोपिका होत्या त्या गोपिका. यांचं काम काय? वेदाचं काम काय? भगवंताला हुडकणं हे काम आहे ना भगवंत. म्हणून त्या भगवंताला हुडकायला आहे. मग त्या गोपिका तिथून निघाल्या. आपण बघूच म्हणले भगवान श्रीकृष्ण कुठे गेले. आणि त्या हुडकत जायला लागल्या. आणि जायला लागले जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर पुढे एका ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्णाबरोबर एक गोपिका. त्या गोपिकेचं नाव भागवताने घेतलेलं नाही, अशी एक गोपिका. खरं बोललं ना, त्या गोपिकेचं काय? भागवताने कुठल्याच गोपिकेचं नाव घेतलं. भागवतात तुम्हाला यशोदाचं सोडलं तर दुसऱ्या गोपिकेचं नाव सापडत नाहीच. या सगळे नाव आहेत ना, हे पद्मपुराण, गर्ग संहिता वगैरे ग्रंथातून घ्यावे लागतात. मग काही संत वाङ्मयातून वगैरे नावं आपल्यापर्यंत आली. असो, पण ही जी गोपिका ही फार महत्वाची. हिला घेऊन भगवान श्रीकृष्ण गेले. हे कोणाला कळलं? कारण भगवान श्रीकृष्णाचं चरण कमल, ज्याच्या ठिकाणी शंखचक्र गदा पद्म अशी चिन्ह दिसत आहे आणि त्याच्या बाजूला दुसऱ्या गोपिकेचं चरण कमल दिसतंय. आणि मग म्हणले हा, हे भगवान श्रीकृष्ण हिला घेऊन गेला. कोणाला घेऊन गेला म्हणून सगळ्या एकमेकाला विचार बघायला लागले की आपल्यामध्ये कोण नाही. आणि मग त्या तिथून भगवान श्रीकृष्ण जायला लागले. मग ते हुडकायला लागले. त्या पावलाच्या पावलानं चिन्ह कर. हा म्हणजे भगवान श्रीकृष्ण इथे हिची वेडी घातली. ते खून आहे. इथं तिची वेडी घातली. इथं तिला भगवान श्रीकृष्णांनी जवळ धरलेला आहे वगैरे वगैरे घेतले गेला. ती सुद्धा गोपिका भारी होती. पण तिचा प्रॉब्लेम तोच झाला. कोणता? सौभगमदम. त्रैलोक्यामध्ये इतर देवांपेक्षा गोपिकांना भगवान श्रीकृष्ण मान देत होते. त्याचा मन गोपिकांना झाला. त्या गोपिकांच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना सोडून मला एकटीला घेऊन इकडे आला, याचा एक मान दिसलं की नाही? बत्तांनी असं या काधी तन्वी तत्व उलूखले वगैरे वगैरे असं केलं नाही. लक्षणे नाही. भगवंताचं काय वेद जो आहे तो लक्षणावर तो किती भगवंताचं वाच्यार्थानं वेद सांगत नाही, लक्षणे सांगतो. तसं कस्य पदाने चैताने याता या नंदसूनुना. आणि मग सगळ्या गोपिका म्हणल्या त्या पावलं चिन्ह वगैरे पाहिले.
आणि म्हणाल्या भागवतामध्ये त्या गोपिकेचं नाव जे आहे ना लक्षणेने सांगितलंय, अनया राधितो नूनम भगवान हरिरीश्वर. त्या सगळ्या गोपिका म्हणाल्या यन्नो विहाय गोविंदः प्रीतो याम अनजत रहा. की खरोखर खरोखर हिनं भगवान श्रीकृष्णाची आराधना केली आहे असं प्रकार काय भागवतात काय आहे. आता हे उत्तर हिंदुस्थान आणि टीव्ही वरच्या सगळ्या महाराज लोकांनी परंपरेचा सत्यानाश केला. परंपरा अशी आहे की भागवतात त्या गोपिकेचं नाव नसण्याचे दोन कारण आहेत. एक तर कारण असं आहे, आत्मनाम गुरुवर नाम नामात कृपणस्य च श्रेयस्कामो न गृह्णीया ज्येष्ठापत्य कलत्रयोः. ज्यांना आपलं काही कल्याण व्हावं असं वाटतं त्या लोकांनी आपलं स्वतःचं नाव कधी घेत बसू नये. सारखं आत्मनाम आपल्या गुरूंचं नाव गुरुवर नाम अतिकृपण मनुष्याचं नाव म्हणजे तो दान देतच नाही, डाव्या हाताने कधीच कावळा म्हणत नाही असं जो मनुष्य आहे त्याचं नाव कधी घेऊ नये. आणि ज्येष्ठ अपत्य, अपत्य म्हटले तर पोरग नाही, पोरगा असो की पोरगी असो, मोठा त्याचं बनवणे. आणि कलत्रयो कुटुंबाचं म्हणजे पतीनं पत्नीचं पत्नीनं पतीचं नाव घेऊ नये. ज्याला कल्याणाची इच्छा आहे त्याच्यासाठी हा नियम, ज्याला ती नाही त्याच्यासाठी हा नियम नाहीये. कारण तिथं जे श्रेयस कामा अधिकाराचं विशेषण आहे. श्रेयस कामा जसं स्वर्ग काम हा ज्योतिष टोमेने घेतो, ज्याला स्वर्ग पाहिजे त्याला ज्योतिष टोम करावा. ज्याला आपलं कल्याण व्हावं वाटत नसेल त्याने येऊ नये. सगळींचे श्रेयस काम होणं ज्येष्ठापत्य कलत्रयो असं आहे. या नियमानुसार ही जी गोपिका आहे ही शुकाचार्यांची गुरु आहे. मागच्या जन्मामध्ये या गोपिकेच्या घरात शुकाचार्य शुकरूपानं होते आणि तिथं तिला त्या गोपिकेने श्रीकृष्ण मंत्राचा उपदेश त्या शुकाला केला होता आणि प्रेम भक्तीचं लक्षण प्रेम भक्तीचा उपदेश केला होता. त्यामुळे आपली गुरु आहे म्हणून शुकाचार्यांनी उल्लेख केला नाही, हे एक कारण. आणि दुसरे असं एक कारण आहे की रा एवढा जरी उच्चार केला, पुढला उच्चार नाही करत तरी शुकाचार्यांना 6 मासाची समाधी लागते. 6 महिन्याची समाधी शुकाचार्य समाधीत जातात. राजाला 7 दिवसात मुक्त करायचं होतं म्हणूनही नाही 18,000 श्लोक 2 अक्षर जास्त जड नव्हते, कुठे बसवता आले असते. पण म्हणून तरीही शुकाचार्यांनी 2 ठिकाणी घेतलं. शुकस्तुतीमध्ये राज असा आहे ना, शुकस्तुतीत काय श्लोक आठवा इथे एक घेतला, अनया राधितो नूनम भगवान हरिरीश्वरः. आणि इथला अनया शब्द जशाला तसा यांनी उचलला, थोडी हरिविजय कारण श्रीधरांनी. आणि त्यामुळे त्यांनी त्या गोपीचा पती अनया असं म्हटलं. अनया असं नाव संत वाङ्मयामध्ये पती म्हणून येतं, ते इथलं जसं तसं उचललं. अनया राधितो नूनम भगवान हरिरीश्वरः असो. भगवंताची ते पावलांच्या वर इथं काय केलं तिथं काय केलं असं बघत 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 त्या गोपिका गेल्या. पुढे एक असं स्थान आलं की त्या ठिकाणी मात्र भगवंतांनी त्याही गोपिकेला सोडलं का तिला जास्त मान झाला त्या गोपिकेला. आणि ती म्हणली देवा माझे पाय दुखायले तरी म्हणजे चालून 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 मला डोक्यावर घे. भगवान म्हणले घेतो तुला डोक्यावर. आणि म्हणून भगवंत न पारेहम चलितुम नयमाम यत्र ते नक्की मनः, तुला जिथं न्यायचंय तिथं मला नाही पण ते चालणं शक्य नाही असं म्हणल्यानंतर भगवान म्हणले एव प्रियामः स्कंद आरुषतामिति. भगवंत लगेच त्या ठिकाणी थांबले, म्हणजे थांब खाली बसतो मी, माझ्या खांद्यावर बस असं म्हणून भगवंत जवळ बसले. भगवंताचं ते हात पाय हे दिसायला लागले, चिन्हावरून त्यांना लक्ष झालं. आणि तितक्या ती बसायला बसणार की तत्रे वांतरच ही येतं. भगवंत तिथे एकदम आंतरिक झाली, ती 10 दिवशी खाली पडली. आता बघा विचार करा, ती गोपिका खाली पडली. भगवंत कोणालाही कोणाचं किती जवळची असते
प्रियाची प्राणेश्वरी असं जिथं वर्णन याच्यात केलंय. अमृतानुभवाची सुरुवातीला पहिली गोवी जो प्रिय तो जी प्राणेश्वर, जी प्रिय ती प्राणेश्वर आहे. तसं एकच ज्योती द्विधाभूत राधा माधव रूपकम, राधा माधव रूपकम एकच ज्योती द्विधाभूत. एकच ज्योती या रूपात राधा आणि श्रीकृष्ण या रूपामध्ये आलेली आहे. पण त्याही ज्योतीचं म्हणजे ते किती अद्वैत असेल, किती अभिन्नता असेल, पण तरी सुद्धा तिचाही अहंकार, त्याही गोपिकेचा अहंकार भगवंतांनी सहन केला नाही. ततश्चांतर्दे कृष्ण सा वधू रण्व लप्यत. आणि भगवान श्रीकृष्ण तिला अंतर्हित झाले. आणि जसे अंतर्हित झाले तशी ती सुद्धा शोक करायला लागली. आणि ह्या शोक करत 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 तर आल्याच होत्या. तिथं पाहिलं त्या सगळ्या आलेल्या गोपिका, ऋषिरूपा, श्रुतिरूपा, त्या सगळ्या गोपिका आणि ही गोपिका, तिचं नाव तुम्हाला कळलंच असेल म्हणून मी घेत नाही आता, नाही घेत नियमानुसार. तर ती गोपिका सगळ्या एकत्र आल्या. आणि मग सगळ्याच्या सगळ्या पुन्हा पुलिन वागत्य कालिंद्या कृष्ण भावना समवेता जगत्कृष्ण तदा गमन कांक्षिता. सगळ्यांनी आज आठवलं की भगवान श्रीकृष्णांनी ज्या कदंब वृक्षावर बसून आपल्याला संकेत केला, त्याच कदंब वृक्षावर आपण पुन्हा जावं, पुलिनम आगत्य त्याच यमुनेच्या काठावर आपण जावं, म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्याला भेटतील असं म्हणून समवेता जगत्कृष्णम. आणि मग सगळ्या गोपिका ज्या आहेत ते भगवंताचं गाण करायला लागल्या. गोपी गीत जे आहे ते गोपिका म्हणायला लागल्या. गोप्य गोचू Nandano
दहित दृश्यता दिक्षुतावकाः परिधृतासनः त्वां विचिन्तते. हे दहित, हे भगवंता, तू आम्हाला सोडून गेलास. कदाचित तू आम्हाला सोडून तुला इथं काही प्रेम वाटलं नसेल तर जिथं प्रेम आहे तिथं पाहण्यासाठी लक्ष्मीजवळ तू कदाचित गेला असशील आणि वैकुंठात लक्ष्मी असेल असं तुला वाटत असेल म्हणाले. थोडा आवाज कमी जास्त काय करता? लक्ष्मी जवळ जर तू जात असशील, आम्हाला सोडून जर तू लक्ष्मी जवळ गेला असशील तर काही उपयोग नाही म्हणाले. कारण लक्ष्मी सुद्धा कुठे म्हणाले? इथंच आहे, गोकुळात. जयती ते धिकम जन्मना प्रजा. जन्मना तू जसा या गोकुळात जन्मलास तसं हे जे व्रज आहे, हे गोकुळ आहे, ते अधिकम जयते, अधिक उत्कर्षाला प्राप्त झालं. का म्हणाले? कोणापेक्षा अधिक? म्हणजे वैकुंठापेक्षा जास्त याला महत्व आलं. अधिक उत्कर्ष म्हणजे काय? अधिक महत्व आलं. कशामुळं? कारण श्रेयत इंदिरा शश्वदत्त ही इंदिरा म्हणजे लक्ष्मी, ही साक्षात इथं आता तू जसा जन्मला तसं इथंच वास करून येते. ती वैकुंठात राहिली नाही. तर वैकुंठात जर तू गेला असेल तर वापस ये, असं त्यांना सांगायचं. वैकुंठात काही नाही आहे. लक्ष्मीला पाहायला जर गेला असेल आम्हाला सोडून तर काय करतो? वापस आहे म्हणाले. श्रेयत इंदिरा, पण इथं शाश्वत आहे. अन्यत्र लक्ष्मीवर एक मोठा थाप आहे. कोणता? चांचल्याचा. पण इथं शाश्वत आहे म्हणाले. शाश्वत लक्ष्मी. कशामुळे? तू जन्मलास म्हणून. तू जसा या गोकुळात अवतार धारण केला तसं लक्ष्मी राहिली म्हणाले. श्रेयत इंदिरा शश्वदत्तही. म्हणून हे भगवंता त्या लक्ष्मीला भेटण्यासाठी म्हणाले तू ये. आणि आम्ही सुद्धा तुझीच आहोत ना, फक्त लक्ष्मीच तुझी का? आम्ही तुझे कोण? तावक आहात. दैत हे परमात्मा, दैत या शब्दाचा अर्थ हे प्रिय करा असा. हे भगवंता तावक आहात, आम्ही सगळे तुझे आहोत. लक्ष्मीच तुझी असं नाही, आम्ही तुझे आहोत. आणि तुझे आहोत असं नाही, नुसते तुझे आहोत असं नाही, आम्ही काय करतो? दिक्षु, वेगवेगळ्या दिशांच्या मध्ये आम्ही फिरत आहोत तुला हुडकत हुडकत. त्वयी धृतासवा. आमचं अजून एक वैशिष्ट्य आहे की आमचे सगळे प्राण तुझ्या ठिकाणी लागले. पुन्हा आमचे प्राण जाऊ नये, आमच्या प्राणांचं रक्षण व्हावं म्हणून दैत दृश्यता. हे भगवंता आम्हाला दर्शन दे, असं एक गोपिका म्हणाली. जयत ते धिकम जन्मना प्रजा या श्लोकामध्ये. दुसरी एक गोपिका म्हणाली. सुरंग नाथ अशुल्क दासिका. भगवंता आम्ही सगळे तुझ्या भक्त आहोत, दासी आहोत. पण आम्ही दासी आहोत याचा अर्थ असा नाहीये की आम्ही तुझ्याकडून काहीतरी मानधन घेतोय, पगार घेतोय, पॅकेज घेतोय. आम्ही कोण आहोत? अशुल्क दासिका. काही लोक आम्हाला तुझ्याकडून. आम्ही निष्काम भक्त आहोत तुझे. इतरांबरोबर आमची तुलना करू नकोस. इतर लोक जे आहेत ते काहीतरी पाहिजे म्हणून तुझ्याजवळ येतात. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीचे भरतरी खबर. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी सगळे असतील. कोणाला आपल्या घरातलं बरं व्हावं असं वाटत असेल, कोणाला जिज्ञासा असेल, कोणाला काहीतरी अर्थ प्राप्त व्हावा असं वाटत असेल. पण आम्ही असं नाही. आम्ही कसे आहोत? प्रल्हादाच्या तोडीचे आहोत. यस्त आशीष आशा असते नस नृत्य सवय वणित. जसं प्रल्हादाने मागितलं लागलास की घे 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 म्हणून, पण प्रल्हादाने घेतलं नाही. त्या प्रल्हादाची जी तोड आहे ती तोड आमची नाही. पुन्हा आम्ही कोण आहोत? अशुल्क दासिका. आम्ही कर्म करतो, पण कशासाठी करतो म्हणाले? वेदाने सांगितलं म्हणून करतो. आम्ही धर्मही पाळतो, पण कशासाठी पाळतो? धर्माने सांगितलं म्हणून पाळतो. निष्काम. आता
असे आम्ही सगळे अशुल्क दासी आहोत, काही घेत नाही काही नाही, तुझं सगळं लाड करतो, तुझे सगळे सेवा करतो. शिवाय आमचं पण ते मागच्या श्लोक सांगितलं ते काय, तोही धृता समाहा, आमचे सगळे प्राण लागले आणि तुझं आम्हाला दिसलं नाही तर आमचं काय होईल, आमचे प्राण निघून जातील. काय व्हायचं, आम्ही सगळे देह सोडू, आमचे प्राण जातील आणि प्राण जर गेले तर देवा म्हणाले तू जर आम्हाला दिसला नाहीस आणि आमचे जर प्राण गेले तर काय होईल, तू आमचा वध केलास असं होईल. वरद निघ्न तो नेह किंमत हा एक प्रकारचा वधच नाही का, सांग. स्त्री हत्येचं पाप तुझ्या डोक्यावर लागेल. भगवंताला म्हणा दुसरी एक गोपिका म्हणली, थांब तर आठवण करून देऊ, तू गोकुळाचे अवतार धारण केलास तेव्हा अनेक संकटातून तू आम्हाला वाचवले. बघ म्हणजे कोणत्या कोणते संकट आहेत, विषजला तया कालियाना त्याच्यापासून तू आम्ही वाचलोस. वैद्युत आणला 12 गाव अग्नी वणवा पेटला होता, तो पिऊन गिळून तू घेतलास, हे केलंस. वर्ष मारुता इंद्र पोपला होता, भयंकर मोठी संकटात पाऊस पडू लागला प्रलयासारखा, त्याच्यापासून तू आमचं रक्षण केलंस. विश्वतो भया ऋषभते वयम रक्षिता मुहू, हे भगवंता हे ऋषभा, ऋषभ म्हणजे श्रेष्ठ, ऋषभ ऋषभ एकच अर्थ, त्याचा अर्थ श्रेष्ठ, हे श्रेष्ठ परमात्मा तू आमचं रक्षण केलं, हे आठव आणि पुन्हा हे लक्षात घे, इतकं तू एवढ्या सगळ्या संकटामध्ये आमचं रक्षण केलंस आणि आता तर तू आम्हाला सोडून दिलंस, त्याच्यामुळे नेहतून वधा म्हणून हे होऊ नये, आमचा वधाचं पातक तुझ्या डोक्यावर लागू नये म्हणून आम्ही तुला प्रार्थना करतोय. आमची इच्छा काय आहे, आमचं पातक तुला लागू नये म्हणून आम्ही इच्छा करतो. काय इच्छा करतो, दैत दुष्यता, म्हणून देवा आम्हाला तू दर्शन दे, म्हणजे आमचं पातक लागणार नाही तुला. एक गोपिका होती, ती म्हणले आला याला स्त्री हत्येचं पातकाला काही घेणं देणं नाही म्हणते, जन्मले ह्याला पुतण्याला मारले म्हणते. जन्मलेला पुतण्याला मारले तर स्त्री हत्येचं पातक या जन्मातच काय, मागच्या जन्मात त्रिजटीला मारलं, शूरपणखेडे काढण्यात करून कारण लावलं, त्याला त्याची काही भीती वाटत नाही म्हणले, ते बिरढवलेले म्हणले. तर ते असं जर तू सांगत राहिलं हे केलं ते गेलं तर ते येणार नाही. त्याचं रहस्य बाहेर फेडतो म्हणले, दाखवतो म्हणले. रहस्य जर प्रगट केलं तर ते रहस्य प्रगट होऊ नये या भीतीनं तरी तो आपल्याकडे येईल. म्हणून दुसरी गोपिका म्हणली, नखल गोपिका नंदनो भवा अखिल देहिना अंतरात्म. आम्हाला माहिती तू कोण आहेस, नखल गोपिका नंदना, तू यशोदेचं पोरग नाहीस हे आम्हाला पक्क माहिती म्हणते. गोपिका फार हुशार होती. तो गोपिका नखलू गोपिका नंदनो भवानी, आम्हाला माहिती आहे तू कोणच अखिल देहिना अंतरात्म. सगळ्या मनुष्यांच्या अंतरात्म्यामध्ये साक्षी रूपाने राहणारा ईश्वर सर्व भूताना हृदयेषु रामायण सर्व भूतानी अंतरूढानी माया, असा तो ईश्वर तू आहेस हे आम्हाला माहिती आहे. अजूनही भगवंत म्हणजे मग ठीक आहे एवढंच रहस्य सांगते, सांगा म्हणजे काही हरकत नाही, माझं महात्म्य वाढेल म्हणजे एवढंच रहस्य नव्हते म्हणले, तुझं अजूनही गुप्त रहस्य आम्हाला माहिती आहे. तू केवळ यशोदेचा पोरगा आहेस असं नाही, असं वाक्याचा अर्थ कसा होतो, तू केवळ यशोदेचा पोरगा नाहीस, तू काय आहेस सर्व साक्षी आहेस, असा तू अर्थ करू नकोच म्हणले. आणि त्यातला अर्थ सांगतो म्हणले तुला, तू यशोदेचं पोरगच नाही, तू कोणाचा पोरगा आहेस ते आम्हाला माहिती. लिखन सारथी तो विश्वगुप्त ये सख उदयीमान सात्वतांकुले, तू कुठे जन्माला असते आम्हाला माहिती. कोणाच्या घरात, सात्वतांकुले. यादवांच्या वंशामध्ये ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे विश्वगुप्त म्हणजे विश्वाचं संरक्षण करण्यासाठी तू उदयीवान, तू जन्मलेला आहेस, आम्हाला रहस्य माहिती आहे. आणि गोपिकांना हे रहस्य खरोखर माहित होत माहिती का, ते इथंच नाही, भागवताच्या 20व्या अध्यायात देवकी सुतपदा लब्ध लक्ष्मी ही असा एक श्लोक आहे.
21 अध्याय. तिथं गोपिका काय म्हणतात, तू कोण आहेस? देवकीचं पोरग आहेस. गोपिकांना माहित होतं हे कोण आहे. भगवान श्रीकृष्णांचं जन्माचं रहस्य माहित होतं. म्हणून हे रहस्य आम्ही प्रकट करतो म्हणले तुझ्यासमोर. मग तर तू रहस्य प्रकट होऊ नये असं जर तुला वाटत असेल, गोपिकांनी धमकी दिली, इमोशनल ब्लॅकमेल म्हणतात ते, तुझं ब्लॅकमेलच केलं गोविंद. तर म्हणले दैत्य दृश्यता, भगवंता आम्हाला दर्शन द्या. भज सते भवत इंकरी स्मनो जलरोहाननम चालू दर्शने. भगवंता आम्ही तुझ्या खरोखरच किंकरी आहोत, सेवक आहोत, आम्ही तुझे भक्त आहोत. आम्हाला हे अनेक वेदवाक्य विधी करी ही माहा वेदवाक्य ते आम्हाला मोहित करायला प्रयत्न करतात, पण आम्ही मोहित होत नाही. सामान्य नाही तो आम्ही. सामान्य असेल तर हा स्वर्ग पाहिजे तर स्वर्गाचा, ते पाहिजे तर ते जा. आमचा अधिकार त्याच्यापेक्षा मोठा आहे. मधुर या गिरा वल्गु वाक्यया बुध मनोज्ञया पुष्टरेक्षण विधी करी ही इमा. गोडगोड वाक्य सांगून ते आम्हाला त्या कर्मकांडात अडकवत आहे, पण आम्ही त्यात अडकणारे नाही आहोत. आमचा अधिकार त्याच्यापेक्षा पुढे गेलेला आहे. हा फार सुंदर आहे गोपिका. मला 5 वाजले दिसेल. विधी करी ही इमा वीर मोहिनी, ते आम्हाला मोहित करतात. पण म्हणले तेव्हा त्याच्यापेक्षाही अधर सिधुना प्यारेश्वरा, अधरामृताचं पान आम्हाला करावं लागेल. अधर या शब्दाचा अर्थ न धराया भवम अधरम, जे पृथ्वी तलावर उत्पन्न होत नाही असं जे अमृत आहे, अमृतत्व प्राप्ती. कारण आम्ही काय केलंय, आम्ही कर्मकांडाचे पुढे आलेलो आहोत. ह्या सगळ्या मोहित करणारे वाक्य आहेत ते आम्ही सगळं सोडलंय. विधी करी ही मा वगैरे. आता आपल्या ठिकाणी साधन चतुष्ट संपत्ती आलेली आहे. म्हणून आता आमचा अधिकार त्याच्यावर तेवढं सांग. वीर मुह्यती अधर सिधुना अधुना, अधुना म्हणजे आत्ता लगेच ताबडतोब आम्हाला त्या अमृतत्वाची प्राप्ती करून द्यायची आहे. अप्यायस्व, त्यावर अधरामृत आम्हाला पान कर. त्यासाठी म्हणून दैत दृश्यता. आणि दैत दृश्यता हे ध्रुवपद सगळीकडे वाटतं, हे लक्षात घ्या. दैत दृश्यता. ऋषी लोक म्हणतात की तुझी कथा ही अमृतासारखी. तव कथा अमृतम तप्त जीवनम कवी विरीडितम कल्मषापहम. जे दुःखी लोक आहेत, ज्यांना आदिभौतिक आदिदैविक आध्यात्मिक ताप आहे, अशा तप्त जीवन लोकांना तव कथा अमृतम, तुझी कथा अमृतासारखी. कल्मषापहम, पाप दूर करणारे म्हणून म्हणतात. श्रवण मंगलम, ऐकलं की मंगल करणारी. पुन्हा श्रीमदा ततम, म्हणजे धनधान्य समृद्धी देणारी अशी तुझी कथा आहे. भूवी गृणंती ते भूरिदा जनाः, अशा प्रकारे तुला सगळे लोक म्हणतात, खूप कल्याण करतात, कल्याणकारी आहे वगैरे म्हणतात. पण आम्हाला तर ते दिसत नाही. म्हणून ते खरं करण्यासाठी त्यात ती काकू अशी आहे, ते खरं करण्यासाठी व्यंजना अशी आहे. काय दैत दृश्यता. तू जर खरोखर आम्हाला दर्शन दिले ना, आमचं दुःख दूर केलं तर हे सगळं खरं. कल्मशाप वगैरे नाही तर कवी मी रिडीतो नाही, कवी भरडीतो. काय होईल, कवी म्हणून काहीतरी भरडले असं होईल. ते भरडलं होतं का म्हणे, त्यांनी जे सांगितलंय ते खरं करण्यासाठी. देवा सांग, अरे तुला काय सांगू म्हणाल देवा, अटती यद भवा नंदी काननम त्रुटी युगायते त्वाम पश्यता. अरे तू वनामध्ये पशु चारायला निघा गेलास ना, दिवसभर तुझं दर्शन होत नाही ना, त्यात एक त्रुटी म्हणजे सेकंदापेक्षा सूक्ष्म झालंय. आपली जी पापणी आहे अशी खाली व्हायला वेळ लागतो, तर म्हणजे निमेष. त्या निमेषाचा तिसरा भाग म्हणजे लव, आणि त्या लवाचा भाग म्हणजे त्रुटी. आता विचार करा किती सूक्ष्म आहे. तर ती त्रुटी एवढा सूक्ष्म काळ सुद्धा भगवंता तो अपश्यता, तुला जर आम्ही पाहिलं नाही ना तर काय होतं, युगा येते. आम्हाला असं वाटतं की किती युग झाले आम्ही तुला पाहिलंच नाही.
त्रुटिर्युगायते त्वाम पश्यता. सुंदर भाव आहे, एकदम सुंदर भाव आहे. गीत गोविंदामध्ये याच्यापेक्षा सुंदर भाव आहे. हा त्रुटिर्युगायते त्वाम पश्यता कुटिल कुंदलम श्रीमुखं ते जड उदीक्षता पश्पदृशाम. भगवंत आम्हाला दर्शन दे असं म्हणले. अजून एकदा पुन्हा आठवण करून दिली. म्हणले देवा एक कॉमन सेन्स म्हणून, कॉमन सेन्स म्हणून आता गोपिका म्हणतात बाकी सगळं वेदांत वगैरे सगळं बाजूला सोडून दे. कॉमन सेन्स सांगतो म्हणून पतिसुतान्वय धातु बांधवा अतिविलंगते अंतच्युतागता. भगवंता एवढं तर मान्य करशील ना, आम्ही आमचे बायक आमचे पती सुत घर दार आई वडील सगळे सोडून आलो, एवढं तर मान्य करशील ना. कोणाच्या जीवावर आलो? तुझ्या जीवावर आलो ना. मग कॉमन सेन्स असतो की नाही, बाहेर एकटं सोडू नये म्हणून. हा कितव योषित कस्तिजे निशी, एवढ्या रात्री त्याला असं सोडून कोण देत रे म्हणले. हा कॉमन सेन्स तरी तू लक्षात घे. आणि त्यासाठी तरी काय होईना दयित दृश्यता. भगवंता दर्शन दे. असो त्यात काही भाव पाहिजे. सगळी गोपिगीत आपल्याला शक्य नाही पाहणं. अशा प्रकारे गोपिकांनी भगवंताला दयित दृश्यता म्हणून प्रार्थना केली. आणि मग किती गोप्य प्रकारांच्या प्रलपद्यश्च चित्रणा रुरुदु सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसाहा. अशी प्रार्थना गोपीगीत म्हणलं ना मग त्या गोपींनी सगळ्यांनी. आणि तरी भगवंत येत नाही पाहिल्यानंतर त्या सगळ्या गोपिकांनी टाहू फोडायला सुरुवात केली. पण तो टाहू कसा होता भागवतकारांनी म्हटलंय. म्हणजे रंगातलेही प्रकार आहे. साहित्य फार सुंदर आहे. साहित्य शास्त्राने बघितलं पाहिजे. आता का मी गुरु असं म्हटले मी ते बाया कळलं का. रुरुदु सुस्वरम राजन. काय सुस्वरम राजन कृष्ण दर्शन. रंगात एक स्वर त्यात ते काय करतात प्रिय करायला बोलवतात. त्यातला तो भाव हा आहे. रुरुदु सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसाहा. सगळ्या गोपिका रडायला लागल्या. ज्यावेळेस त्यांनी त्यांचं ज्ञान पाजळणं अक्कल पाजळणं सगळं सोडून दिलं. भगवंताला काय आवडत नाही, अहंकार आवडत नाही. हे अहंकाराने बोलू लागले ना, म्हणून ते सगळं जाणून ज्यावेळेस त्या रडायला लागल्या मग भगवंत लगेच प्रगट झाला. आता कसं बरं वाटलं म्हणजे त्यांनाही भगवंताला खेळायची मला हवस आहे. भक्ताबरोबर बरोबर खेळतात भगवंत. म्हणून भगवंत म्हणे पासा आविर्भूतशौरी स्मजमानमुखामुद्रः पीतांबरधरस्रग्वी साक्षात मन्मथ मन्मथः. कंदर्पालाही मन्मथालाही कामदेवालाही वाटावं की काय कामदेव आहे हा आपल्यापेक्षा सुंदर आहे असं भगवंत जो रूप होतं. तो भगवंत त्या ठिकाणी समोर काढून आला आणि म्हणलं अरे काय रडताय का. मी इथंच होतो, तुम्ही फक्त माझ्याकडे पाहिलं नाही. हे देवाचं नेहमीचं वाक्य. देवाचं हेच पण नाही खरं म्हणजे की तुम्ही माझ्याकडे पाहत नाही, मी तुमच्या बरोबरच आहे. कुठे हृदयामध्ये. पण काय माहितीये का त्या सांख्यशास्त्राचा एक नियम आहे. अतिसामिप्यात अतिदूरा. वस्तू का दिसत नाही त्याचे कारण सांगत असताना एक कारण सांगितलं अतिसामिप्यात. खूप जवळ जर वस्तू असेल तर दिसत नाही. आपली इंद्रिय आपल्याला दिसत नाही. त्या कशामुळे अतिसामिप्य. तसं भगवंत खूप जवळ आहे. खूप जवळ आहे भगवंत. आपणच भगवंत आहोत खरं म्हणजे. पण द्वैताची अपेक्षा तिथं खूप जवळ आहे. त्यामुळे आपण त्याच्याकडे पाहत नाही. भगवंत तेच म्हणले अरे काय रडता म्हणले मी इथंच होतो. मग सगळ्या गोपिकांना अत्यंत आनंद झाला. आणि मग भगवंतांनी जहुर विरजन प्राप्त यथा जना. त्यांचा जो विरहांतीने झालेला ताप होता तो ताप दूर केला. आणि भगवंतांनी मनसोक्त कामक्रीडा केली. कामदेवाला बोलवलं, मनसोक्त रासक्रीडा केली. शेवटी कामदेवाला हार मांडली. आणि मग अशा प्रकारे ब्रह्मरात्र उपावृत्ते 6 महिने भगवंतांनी ही रासक्रीडा केली. आणि मग 6 महिने रास झाल्यानंतर भगवंतांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या घरी जा. जोपर्यंत ही 6 महिने रासक्रीडा होती तोपर्यंत गोपिका आपल्या देहाला आपल्या घरीच होत्या. तेव्हा डोक्यातून एक काढून टाका. पुन्हा मी सांगायलो
भगवंताच्या बद्दल कुठलंही विचार असता कामा नये आपल्या मनामध्ये. आपल्या तोंडातून अपविचारही येता कामा नये, डोक्यातही असता कामा नये आणि उच्चारही होता कामा नये. हे लक्षात ठेवा, अपविचार. असो, अशा प्रकारे रासक्रीडा भगवंताने केली. त्याच्यानंतर वृषभासुराला खरं म्हणजे आधी घेतलंय मी तर आधीच भविष्यात वृत्त्या वृषभयात्न घातले, वृषभासुराला वगैरे मारलं आणि मग भगवान श्रीकृष्ण कोकणात 11 वर्षाचे झालेले पाहिले. नारदांना वाटलं अरे किती दिवस इथं बसणार, जसं रामचंद्र घरीत बसले होते, रामचंद्रांनी बाहेर काढण्याचं काम नारदांनीच केले. तसं नारद इकडे आले, भगवंताने किती दिवस झालं ना, तर लोणी बिडी पुष्कळ झालं ना, टनाला खाल्ली की किती दिवस खायचं. भगवंत म्हणजे हो हो पण बाहेर निघायला नाही तर निमित्त पाहिजे की नाही. तर ठीक आहे. मग नारद गेले. नारदांनी जाऊन कंसाला सांगितलं, कंसा